सक्सेसफुली रन झालाय का? नो सर, अजून म्हणजे ते प्रॅक्टिकल शिकवलं नाही. मी तर म्हणे 24 झाले. नाही सर, 24 झाले, 25 नाही झालेलं. हे 24च आहे ना, डेटा ग्रीड कंट्रोल. सर झालंय मग. डेटाबेस कनेक्शन्स डेटा ग्रीड कंट्रोलला कसं करायचं युजिंग डेटा अडॅप्टर ते आपण बघू आता. ठीक आहे. दिस इज प्रॅक्टिकल नंबर 24 असाइनमेंट. द असाइनमेंट नेम इज design the Windows application that will display the content of table in a MS Access database on a data grid control using data adapter. डेटा अडॅप्टरचा यूज करून आपल्याला MS Access टेबल मध्ये कंटेंट डिस्प्ले करायचे. ठीक आहे. Then what is the procedure for it? First of all, write the header files. Import system.data, import system.data.oldb. ठीक आहे. मग सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे फॉर्म लोडवर आपल्याला काय करायचं असतं, डेटाबेस कनेक्शन एस्टॅब्लिश करायचं असतं. ठीक आहे. डेटाबेस कनेक्शन एस्टॅब्लिश करण्यासाठी आपल्याला काय करायला लागतं, पहिल्यांदा डेटाबेस कनेक्शनचा ऑब्जेक्ट क्रिएट करायला लागतो. डेटाबेसचं व्हेरिएबल क्रिएट करायला लागतं. ठीक आहे. व्हेरिएबल आपण कसं क्रिएट करतो, कोणत्या कीवर्डनी स्टार्ट करतो? डिम. राईट. नाउ हिअर इज द variable for database connection. Dim con as a new OLEDB connections, and in bracket we have to write path of data access table. जेव्हा पण आपण डेटाबेस कनेक्शनचं ऑब्जेक्ट क्रिएट करू किंवा व्हेरिएबल क्रिएट करू, त्या व्हेरिएबलला आपल्याला OLEDB कनेक्शनचा पाथ द्यायला लागतो. डिम कॉन ॲज अ न्यू OLEDB कनेक्शन आणि पाथ द्यायचा. हा पाथ कुठे मिळतो तुम्हाला? फ्रॉम वेअर यू विल गेट दिस पाथ? VB.NET विंडोच्या राईट साईडला जी विंडो असते त्या विंडोमध्ये तुम्हाला त्याचा पाथ मिळतो. जेव्हा तुम्ही ते डेटाबेसची जी फाईल असेल ती सिलेक्ट केलेली असेल तिथे हा पाथ मिळेल तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर कनेक्शन डॉट ओपन, जे काही कनेक्शन आपण इथे सेटअप केलेलं आहे ते कनेक्शन ओपन करायचं. ते कनेक्शन ओपन केल्यानंतर सेकंड स्टेप काय असते, OLEDB कमांड. OLEDB कमांड मध्ये आपण जे काही कनेक्शनचा पाथ आणि क्वेरी पास करतो. ठीक आहे. म्हणजे इथे तुम्हाला दिसेल की टीम CMD ॲज अ न्यू OLEDB कमांड. OLEDB कमांडचा आपण CMD हा एक व्हेरिएबल क्रिएट केलाय, ऑब्जेक्ट क्रिएट केलाय आणि त्याला आपण काय पास करतोय, आपली जी काही क्वेरी असेल इन ब्रॅकेट इन डबल कोट्स सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट डबल कोट कंप्लीट कॉमा कोणत्या पाथसाठी आपल्याला सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट करायचं, म्हणून आपण पाथ कुठे स्टोअर केलाय, कॉन मध्ये स्टोअर केलाय. म्हणून आपण इथे काय लिहू, कनेक्शनचा ऑब्जेक्ट. मग इथे कनेक्शनच्या ऑब्जेक्ट थ्रू त्याला काय मिळेल, पाथ मिळेल की विजय स्टुडंट 12 टेबल फोल्डर मधलं प्रोजेक्ट फोल्डर मध्ये डेटा ग्रीड 1 मधला student.mdb फाईल सिलेक्ट करून त्या student.mdb फाईल मध्ये हे सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. त्या स्टुडंट टेबल मधला सगळे रेकॉर्ड सिलेक्ट करायचे आहेत. ठीक आहे. मग आता आपण इथे कनेक्शन ओपन केलं, कमांड सेट केली, कमांडला आपण पाथ दिला. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, ते सगळे जे रेकॉर्ड्स असतील ते रेकॉर्ड आपल्याला डेटा अडॅप्टर मध्ये घ्यायचे. मग परत DA ॲज अ न्यू OLEDB डेटा अडॅप्टर. परत डेटा अडॅप्टरचा आपण एक व्हेरिएबल क्रिएट केलाय, त्याला आपण CMD OLEDB कमांडचा ऑब्जेक्ट पास केलाय. ठीक आहे.
OLEDV कमांडचं व्हेरिएबल आपण त्याच्यात टाकलं म्हणजे काय काय येईल इथे, डेटा अडॅप्टरला काय काय पास होईल, कनेक्शनचा पाथ आणि तुमची क्वेरी, राईट. सीएमडी मध्ये काय काय स्टोअर आहे आता, या सीएमडी मध्ये तुमचं कनेक्शनचा पाथ मीन्स हे दोन ऑब्जेक्ट कॉल आणि सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट, हे सगळं आपण डीए मध्ये स्टोअर केलं. ठीक आहे. मग डेटा अडॅप्टर झाल्यानंतर डेटा सेटचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा. डीम डीएस ॲज अ न्यू डेटा सेट क्रिएट केला. न्यू डेटा सेट क्रिएट केल्यानंतर डीए डॉट फिल, डेटा अडॅप्टर मध्ये आपल्याला फिल करायचंय. काय फिल करायचंय, डेटा सेट फिल करायचंय. हे बघा, डीए डॉट फिल डीएस डेटा सेट, डीएस मीन्स डेटा सेट कॉमा रोल कॉल, डेटा सेट मध्ये रोल कॉल आपण टाकतोय. मग खाली डेटा ग्रीड आपण जेव्हा घेतलेला असू आपल्या फॉर्मवर, आपल्याला डेटा ग्रीड टेबल घ्यायचा आहे. डेटा ग्रीड 1चा हा ऑब्जेक्ट क्रिएट होतो ऑटोमॅटिकली. मग डेटा ग्रीड 1 डॉट कॅप्शन टेक्स्ट स्टुडंट, डेटा ग्रीड 1 डॉट डेटा सोर्स कशात आहे तुमचा, सगळं डीएस मध्ये स्टोअर आहे म्हणून इज इक्वल टू डीएस. डेटा ग्रीड 1 डॉट डेटा मेंबर इज इक्वल टू रोल कॉल. डेटा मेंबर सेट करायचे. डेटा मेंबर काय सेट केला आपण, रोल कॉल सेट केलेला आहे. एंड सब एंड क्लास. हा तुमचा आउटपुट दिसेल. हे जे चौकोन दिसतोय मध्ये तुम्हाला, तो तुमचा हे कंट्रोल्स आहे. कोणता कंट्रोल आहे, डेटा ग्रीड कंट्रोल आहे. रन करता येईल तुम्हाला हा. अंजली सर करते. स्क्रीन शेअर करता येईल का तुला. सर ट्राय करते. म्हणजे सगळ्यांना दिसेल की परफॉर्म होतोय की होतोय. प्रॅक्टिकल नंबर 24 असाइनमेंट. अंजली होतोय करण. सर मी कनेक्ट आहे अजून. काय. हॅलो सर. हा सर हा कोड विंडोज फॉर्म वरती करायचा आहे का कन्सोनल वर.
विंडोज फॉर्म जे पण Windows- कनेक्ट डेटाबेसचे असतील ते विंडोज फॉर्मवर करायचं, कन्सोलवर नाही. विंडोज फॉर्मवर तुम्हाला OLEDB कंट्रोल घ्यायचा आणि मग हे करायचं, डेटा ग्रिड व्ह्यू घ्यायचा. म्हणजे आता सर मग हा कोड तिथं असा टाईप करायचा आहे का विंडोज फॉर्म वरती? हो, याच्यात तुम्ही काय चेंज कराल, फक्त हा जो OLEDB 5 जो दाखवलाय मी, हो दिसतोय का? सर स्क्रीन स्टॉप झाली. ब्लॅक आलाय का पूर्ण? हो हो. सर. एक मिनिट. ब्लॅक दिसते सर. एक मिनिट करतो परत. दिसतंय आता? हो सर. हा जो OLEDB कनेक्शन मधला पाथ आहे ना, तो पाथ तुमचा टाकायचा फक्त. आणि डेटाबेस ऍक्सेस मध्ये एक टेबल क्रिएट करून घ्यायचा. टेबल कसा कराल, रोल नंबर, नेम आणि मार्क्स एवढा टेबल करायचा फक्त, हा खाली दाखवला नुसता. ओके सर. ठीक आहे, तुम्हाला वाटतं डेटाबेसच्या व्हॅल्यू टाका, त्या व्हॅल्यू फक्त इथे डिस्प्ले करायच्या तुम्हाला रन टाइम प्रोग्राम मध्ये. त्याचा पाथ तुम्हाला इथे द्यायचा आहे. तुम्हाला आता ग्रुपवर एक मेसेज पाठवला आहे. You have to register for this program. Program name is Decibels Lab Internship 2021. And today is the last date to register for this program. PDF मध्ये सगळी प्रोसिजर पण दिलेली आहे, हाऊ टू पार्टिसिपेट, which are the important details of registration and the courses offered by these Decibels labs. प्रत्येकाने त्या प्रोग्रामसाठी रजिस्टर करायचं. रजिस्टर केल्यानंतर ग्रुपवर मेसेज टाकायचा. ज्यांच्याकडे लॅपटॉप आहेत त्यांनी हा प्रोग्राम रन करून बघा इमिजिएटली. हॅलो सर. हा शिव. सर ऍक्सेस वरती तो तुम्ही सांगितला तसा एक टेबल क्रिएट केलाय. ओके, तुझी स्क्रीन शेअर करतो का तू? ओके सर. हा बघा सर. एक मिनिट, दिसत नाही मला. कुठे रे? हा,
रोल आहे, नंबर सेव्ह कर. घेतलाय सर, नेम घेतलंय आणि इयर घेतलंय. हो सेव्ह बरोबर. केला सर. ठीक. त्याच्यात व्हॅल्यूज टाक ना, 2-3 व्हॅल्यू टाक त्याच्यात. कुठे सर? त्या डेटाबेस तू आता ऍक्सेस मध्ये जो टेबल क्रिएट केला ना, हो सर. त्याच्यात टाकू का सर? त्याच्यामध्ये काही व्हॅल्यू टाक 2-3, म्हणजे इथे कनेक्ट केल्यानंतर ते कळेल आपल्याला. ओके सर. जेव्हा टेबल क्रिएट करतात, टेबल क्रिएट केल्यानंतर कोणाला तुम्ही टेक्स्ट कन्सिडर केले आणि कोणाला नंबर कन्सिडर केले हे तुम्हाला माहित पाहिजे. जेव्हा पण तुम्ही नंतर क्वेरी थ्रू तुम्हाला इन्सर्ट अपडेट करायचं असतं, त्यावेळेस ते गरजेचं असतं. तीन एवढं बस चालतील का सर? ठीक आहे, सफिशियंट आहे. ठीक आहे, सेव्ह सेव्ह कर. केला सर. हो केला सर. क्लोज करते डेटाबेस. केला सर. ठीक आहे, आता ये डेटा सोर्स मध्ये डेटा ग्रीड कंट्रोल घ्यायचे आधी. ते टेबल घेतो ना आपण टूल बॉक्स मधून, हा कनेक्ट करून घे. ऍड न्यू डेटा सोर्स. नाही सर, ते आधी काय ते आधी म्हणजे ते कनेक्शन घ्यावं लागतं ना सर त्याला आधी पहिले. हे बघा. न्यू कनेक्शन हो. कर ना. हा, डेटाबेस फाईल सिलेक्ट कर. टेस्ट कनेक्शन ओके. पाथ कॉपी करायचं लक्षात ठेव. पाथ येस. नेक्स्ट. ओनली टेबल. टेबल घेतलाय सर. हो, आला सर. राईट साइडला बघ पाथ आलाय, कनेक्शन स्ट्रिंग. कुठे सर? राईट साइडला बघ, कनेक्शन मध्ये विंडोच्या राईट साइड बघ. खाली 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 कुठे हा का गेलं? सर? नाही, माय प्रोजेक्ट वर क्लिक कर. पाथ होता ना आता, वरती कशाला क्लिक कर तू? हा सर. खाली क्लिक कर अजून. डेटाबेस फाईल वर क्लिक कर. डेटाबेस फाईल EXMP. हा, कुठे गेलं? खाली घे. हा होता सर आधी. आलाय बघ पाथ. कनेक्शन स्ट्रिंग बघ, ती कॉपी कर. हा पूर्ण इथून घेऊ का सर? नाही नाही, मधला प्रोव्हायडर फक्त. करू का सर कॉपी? हम्म,
केला सर तो फॉर्म. हा आलाय. टूल बॉक्स वर जा, डेटा ग्रीड कंट्रोल घेते. डेटा मध्ये जा. डेटा मध्ये जा ना डायरेक्ट. तिथं नाही. टूल बॉक्स मध्ये कट कर. हा, ऑल विंडोज फॉर्म मध्ये जा. डेटा ग्रिड व्ह्यू घेऊ ना डेटा सर. ग्रीड व्ह्यू. हा, हा काय आहे ना सर, तोच घेतो. हा काय घेतलं सर. इथे बाइंड कर. चूज डेटा सोर्स. अदर डाटा Add सोर्स project. करू का हा, ऍड प्रोजेक्ट टू डेटा सोर्स. सर. जर आपण हा डाटा ग्रिड व्ह्यू घ्यायचा असला ना तर इथून ड्रॅग अँड ड्रॉप केल्यावर ऑटोमॅटिक येतं सर नाव वगैरे हा, सगळं. तो पण येतो. हो, तसं पण मग केलं तरी चालेल. मग तो घेतो ना सर. हा म्हणजे तो इझी आहे. पण मला ते व्हर्जन नुसार तू जर ओल्डर व्हर्जनला गेला तर ड्रॅग अँड ड्रॉप नाही येत. नाही सर येतं म्हणून ना. ही प्रोसेस माहित पाहिजे. माझ्या व्हर्जन मध्ये नाही येत. हे बघा सर, आता डाटा ग्रिड व्ह्यू हा, घेतला ना. डेटा ग्रीड व्ह्यू ड्रॅग अँड ड्रॉप हे कर. बघ, हे बघा सर आला. ओके, तुझं व्हॅल्यू झाल्या का? हो सर, नाही व्हॅल्यूज नाही आल्या सर. का बरं? व्हॅल्यू शो नाही केला सर त्याने. करायला पाहिजे ना मग. काय माहिती सर. ते वरती बघ, टॉपला एक एरो आहे. कोणता सर? हा का त्या ऍडचा का? ग्रीड व्ह्यूला नाही, ग्रीड व्ह्यूलाच वरती इयरच्या वरती एक टॉपला एरो आहे. हो क्लिक कर जा. केलं सर. हो तिथे आहे का सगळं? प्रिव्ह्यू डेटा करतो खाली, लास्ट ऑप्शन आहे बघ, प्रिव्ह्यू डेटा. प्रिव्ह्यू. केलं. प्रिव्ह्यू. आला सर इथे रिझल्ट मध्ये. ठीक आहे, करू क्लोज. केलं सर. आता एक काम करायचं, जो तुला कोड दिलेला आहे ना, दाखवलाय ना, तो कोड तिथे फॉर्मच्या नोडवर लिहायचा सगळा. म्हणजे या फॉर्म वरती डबल क्लिक करून का सर? येस. फॉर्म लोड इव्हेंट आला. हा, खाली. हो. या प्रायव्हेट सब मध्ये इथे घ्यायचं आहे ना सर? येस. ओके सर, करतो काय. आता कोड आहे का तुझ्याकडे तो? हो सर, तो कॉपी केलेला ना. आम्ही दाखवला तो. हो सर, त्याचा स्क्रीनशॉट घेतलाय वाटतं. ठीक आहे, तो लिह मग. चालूच ठेव स्क्रीन. हो सर. अंजली, तुझा झाला का? सर मी MS Access मध्ये टेबल क्रिएट केलाय, तो आता कनेक्ट करते. एक काम करा, फक्त तो टेबल कनेक्ट करा. ड्रॅग अँड ड्रॉप नका करू. एक दुसरा कंट्रोल घ्या, डेटा ग्रीड कंट्रोल, आणि हा कोड हार्ड कोडेड लिहा फक्त डायरेक्ट. ओके सर. सर, हा डीम ए ऍज न्यू पासून स्टार्ट करावं लागेल ना? हो, पण वरती पहिल्यांदी हेडर फाईल्स टाक. कुठे सर, या पहिल्या फॉर्म मध्ये का? हेडर फाईल कुठे लिहितो आपण? इथे सगळ्यात सगळ्यात वरती वरती सर. टॉपला. हो. फॉर्मच्या पण वरती जा, हेडर फाईल टाक दोन्ही. दोन हेडर फाईल्स आहे, सिस्टीम डॉट डेटा, सिस्टीम डॉट डेटा डॉट OLEDB. टाकले सर. हो, इम्पोर्ट्स लिहा ना राजे. वरती फॉर्मच्या वरती लिहायचं.
तुझं हे केलंय ना रे प्रोजेक्ट, मायक्रो प्रोजेक्ट मध्ये डेटाबेस इन्सर्ट केलं ना तू? केलाय सर. मग कसं काय केलं? कोणी करून दिलं प्रोजेक्ट तुला? हेडर फाईल्स नाही आली सर. काय इम्पोर्ट सगळ्यात वरती लिहायच्या, क्लासच्या पण वरती. तुझा प्रोजेक्ट कोणी करून दिला तुला? अहो सर त्यात या फाईल्स नाही आलेला आहे ना, हेडर फाईल्स. काय बात करतो? हो ना सर. कर हे कर. परत इम्पोर्ट सिस्टीम डॉट ओएलईडीबी डॉट डेटा काय? import dot system dot data dot OLEDB system dot data dot when you are writing the database program, these are the compulsory header files. System dot data dot OLEDB system dot data dot OLEDB. Shivam, येस सर. second header file is system dot data dot OLEDB. ओके सर. System dot data is missing. Data dot. Okay. Now write dim call as a new OLEDB connection. खालच्या लाईन वर नाही घेतलं तरी चालेल, सरळ एका समोर एक लिही म्हणजे समजतं. न्यू OLEDB कनेक्शन एकच आहे. हा हो सर, एकाच ठिकाणी घेतलं. इक्वल टू सॉरी इज इक्वल टू नाही, इन ब्रॅकेट double quote open and the path. Close the parenthesis. झालं सर. Okay. Enter connection dot open. Open the connection. Con dot open. CONN dot open. Con dot open. Parenthesis open close. Open is a function. Next, dim CMD as dim. CMD as a new OLEDB connection. OLEDB command. Sorry, connection ni command. In bracket, what is the name of your table? EXMPS. Select star from EMP. What is the meaning of this query? Select star from. म्हणजे सर त्या टेबल मधून आपण सिलेक्ट केला जो टेबलचा नेम आहे. You have to select all the records from this table.
जर त्या टेबल मध्ये सगळे रेकॉर्ड तुम्हाला सिलेक्ट करायचे असतील तर तुम्हाला लिहायचं असतं सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम. खेडकर सरांच्या सब्जेक्ट मध्ये झालंय नाही. हो सर. नसेल जमत तर खेडकर सरांना जॉईन करू का? स्टार नंतर स्पेस दे. Now here you have stored connection and the command in the CMD variable. कॉमा आहे ना तो, कॉमाच दिलाय ना तू. इथे ना सर. हा कॉनच्या आधी कॉमा आहे. हा now you have to create the variable for data adapter. हॅलो सर. ओके शिवम सर मे बी लेफ्ट झाले, जॉईन होतील परत. तुला कोड जो ओके आहे ना वर्ड फाईलचा ऍज इट इज राईट करतो तिथे. मॅम ही जी लाईन आहे ना ही खालची DA_fill.ds. मॅम ती लाईनचा कोड नाही माहिती कारण ना तिथे ते EDच आलेलं आहे ना त्याच्यामुळे ते बॅकला दिसत नाही मॅम. ओके वर्ड फाईल मध्ये नाही का सरांच्या? वर्ड फाईल मध्ये शो नाही केलेले का सरांनी? आहे मॅम कुठला? पण ते स्क्रीनशॉट घेताना ना तिथे एडिट झालेलं आहे त्याच्यामुळे तेवढी लाईन नाही दिसत खालच्या दिसत आहे पण ती एवढी नाही दिसत. ओके अंजली तू काढ स्क्रीनशॉट. हॅलो. नाही मॅम. ओके सो पुढची लाईन त्याला सांग ना तिथे DS डॉट कनेक्शनच्या पुढे काय आहे कोड? नाही मॅम मी काढले स्क्रीनशॉट. ओके ठीक आहे मी पाटील सरांना आहे ना तुला शेअर करायला लावते. पुढचं टाईप कर ना तोपर्यंत का एंड झालाय? नाही मॅम पुढचे करतोय. ओके तोपर्यंत कर. ओके ओके मॅम. पुढचं टाईप कर तोपर्यंत मी सरांना शेअर करा. ओके मॅम. ओके.
आवाज येतोय स्टुडंट आता? येस सर, येतोय. हो सर. नेटवर्क हो कनेक्शनमुळे सर. डिस्कनेक्ट झालं होतं. कुठपर्यंत आला? सर तो कोड पूर्ण झालाय, फक्त या लाईनचा कोड ना सर दिसत नाही त्या इमेज मध्ये. da.fill ds comma which is your primary key, roll number, I think, येस सर. in double quotes, roll number. घेतलं सर. Write the name as it is. टेबल मध्ये जे नेम आहे तेच ऍज इट इज इथे पाहिजे. हो सर, तेच घेतलंय. ओके. खाली बघू काय? सर हे घेतलंय, फक्त डाटा ग्रीड 1 ला सर एरर येतोय. ते नेम चेंज करावं लागेल का सर हो. त्याचं? नाही, आता तू फॉर्म वर जा. डेटा ग्रेड 2 असेल, ऑटोमॅटिक आला असेल ना ते नेम. नाही सर, याचं ना सर नंतर डेटा ग्रीड व्ह्यू म्हणतंय सर. घेतलं बघा, हे बघा सर. काय नाव आहे त्याचं? हा क्लोज कर. हे जे तू घेतलंय ना ते क्लोज कर. हे कट कर, मीन्स कट कर आणि टूल बॉक्स मधून नवीन एक घे. कर कट हे. हा करू का सर डिलीट? हो, डिलीट. डेटा घेतला ग्रेड सर. व्ह्यू घे. बस. हा बाइंडिंग सोर्स मध्ये घ्यावं लागेल ना सर? हो. आता याचं आला नाव काय सर. आलंय? डेटा ग्रेड व्ह्यू आलाय का? हो सर. जा टूल बॉक्स मध्ये 1 मिनिट. घेतलं सर. एक मिनिट, मला ऑप्शन्स बघू दे. माऊस साईडला घे तुझं. डेटा सेट, डेटा ग्रेड व्ह्यू. बरोबर आहे, ठीक आहे. जा कोडवर जा. सर याचं नाव डेटा ग्रेड व्ह्यू 1 आलंय सर. हो, ठीक आहे, ते द्यायचं आपल्याला. डेटा ग्रेड व्ह्यू. ऑटोमॅटिक आलं तर जास्त बेटर राहील, म्हणजे ते असतं सगळं ते निघून जातं रे, काही एरर बिरर. आलंय सर. ओके. हा, आता कॅप्शन टेक्स्ट काढून टाकलं तरी चालेल, काही गरज नाही कॅप्शन टेक्स्टची. काढून टाक. हे पूर्ण काढू का सर ही रो? पूर्ण काढ रेस. हो. ओके सर, काढलं. आहे का रे आता? नाहीये सर. कर रन. सेव्ह कर, रन कर. तुझं नशीब चांगलं असेल तर रन होईल. झाला सर. झाला. तो टेबल मोठा करायचा आता. ओके सर, 1 मिनिट. ओके. होतोय रन? हो सर, होतोय. अंजली तुझा? नो सर. वाय? सर माझं MS ऍक्सेस लायसन्स मागतोय. अरे बापरे. अनइन्स्टॉल करून परत इन्स्टॉल कर. MS ऍक्सेस जे ओके आहे. मॅम. ओके सर. समजलं सगळ्यांना?
शिवम कसं काय हो, समजलं, sir. परत करता येईल? हो सर, करता येईल. Now we will take a 25 and a 26. Program number 25 and 26. तेच आहे परत 24 जो आहे तो 25 26 आहे. अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ डेटा अडॅप्टर. (25, 26 and 27 is the same program. Perform the practicals, and if you have any queries, then ask me. Now we will take the practical number 28, 29 and 30. Implement the concept of data binding. In that, your first assignment is write the program using data binding in VB.NET, right? डेटा बाइंडिंग म्हणजे आता आपण जे काय केलं, आता आपण एक टेबल क्रिएट केला, टेबलमध्ये व्हॅल्यूज इन्सर्ट केल्या आणि त्या व्हॅल्यूज आपण फक्त शो केल्या बाय प्रोव्हाइडिंग अ डेटाबेस कनेक्शन इन द फॉर्म. Now we have to bind the text box 1, text box 2 and text box 3 with the database table. Now I will share my screen. Shivam Wamre, stop your screen. ओके सर. This is the practical number 28, 29 and 30. Implement the concept of data binding. This is the data binding without wizard. You have to design a screen like this: roll number, name and marks. फॉर्म 1 वर तुम्हाला ही डिझाइन करायची. 3 टेक्स्ट बॉक्स घ्यायचे आणि 3 लेबल घ्यायचे. ठीक आहे. लेबलला नाव द्या, रोल नंबर, नेम आणि मार्क्स. आवाज येतोय ना माझा? Yes, sir. हो, sir. स्क्रीन दिसते? हो, sir. हो, sir. आता परत तुम्हाला डेटाबेसचं प्रॅक्टिकल परफॉर्म करायचं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सिस्टीम फाईल्स कोणत्या लागतील? कोणत्या दोन तुम्ही सिस्टीम फाईल Import यूज केल्या आहेत system मगाच्या data याला? dot राईट. आणि इम्पोर्ट सिस्टीम डॉट डेटा डॉट OLEDB. OLEDB कनेक्शन तुम्ही सेट करताय, त्याच्यामुळे OLEDB सिस्टीम फाईल घेणं गरजेचं आहे. त्याचे जे ड्रायव्हर्स वगैरे असते तर त्याला सपोर्ट करतात. ही जर हेडर फाईल घेतली नाही तर तुम्ही जे OLEDB कनेक्शन, कमांड्स आणि डेटा अडॅप्टर जे घेतात त्याला एरर येतो. ठीक आहे. जर कोणाला एरर असेल तर समजायचं की तुम्ही OLEDB ची सिस्टीम फाईल इम्पोर्ट नाही केली. मग परत फॉर्म लोड वर काय करायचं? डेटाबेस कनेक्शन प्रोव्हाइड करायचं. डेटाबेस कनेक्शन कसं घेतात, डेटा सेट कसं प्रोव्हाइड करतात, OLEDB कनेक्शन कसं करतात हे तुम्हाला सगळं माहिती आहे. मग मी सांगितल्याप्रमाणे जसं तुम्हाला आता दिसतंय समोर. You have to create the variables. Con is the variable for OLEDB connection. DS is a variable for dataset. CMD is a variable for OMDTB command, and DA is a variable for data adapter. After that, you have to provide the connection for variable con. Con is equal to new OLEDB connection. In bracket, you have to provide the path of your database. After providing the path, you have to open the connection. How? Con dot open. Open is a function. That's why we have written a parenthesis after the open. After opening the connection, you have to provide the command. To provide the command, as you have declared the CMD variable, CMD is equal to new OLEDB command. In bracket, you have to provide the
database query. Query is a select star from student, comma, variable of connection, that is con. After that, you have to provide a data adapter. You have to pass command cmd in the data adapter. After that, you have to fill that data set. da.fill dataset variable, comma, टेबल नेम. इथपर्यंत सगळ्यांना आलं पाहिजे, कारण हे आपण शिकवलंय. ठीक आहे. इथपर्यंत समजलंय. डेटाबेस आपण कनेक्ट केलाय. आता नेक्स्ट पार्ट जो आहे बाइंडिंगचा, text1.bindings.add. text1.binding.add. सर स्क्रीन स्टॉप झाली. हो. दिसतंय का स्क्रीन? स्क्रीन दिसतंय का? नाही सर. नाही सर. नाही दिसत. काय झालं त्याला? दिसतंय का स्क्रीन? ब्लॅक दिसते सर. काय झालंय ना? Now it is visible. Students? येस सर सर. दिसते. Okay.
डेटा बाइंडिंग साठी जी आपण प्रोसेस करतो डेटाबेस कनेक्शन एस्टॅब्लिश करेपर्यंत सगळी सेम असते. फक्त खाली जे आपण तीन टेक्स्ट बॉक्स घेतलेले आहे ते तीन टेक्स्ट बॉक्स बाइंड करायचे. कसे बाइंड करायचे? टेक्स्ट बॉक्स 1 डॉट डेटा बाइंडिंग्स डॉट ऍड इन ब्रॅकेट. टेक्स्ट बॉक्स 1 मध्ये काय घेतलंय आपण? टेक्स्ट घेतलंय म्हणून टेक्स्ट कॉमा डीएस म्हणजे डेटा सेट मधला कोणता? स्टुडंट डॉट डेटा सेट कोणता? स्टुडंट डेटा सेट मधला रोल नंबर. म्हणजे टेक्स्ट बॉक्स 1 ला आपण काय ऍड करू? हा माउस पॉइंटर दिसतोय का? टेक्स्ट डेटा सेट इन ब्रॅकेट जो तुमचं टेबल नेम असेल तो डॉट जे काही कॉलम असेल डॉट रोल नंबर. आलं लक्षात? इथे खाली पण टेक्स्ट बॉक्स 2 डॉट डेटा बाइंडिंग डॉट ऍड टेक्स्ट कॉमा डीएस कॉमा स्टुडंट हा तुमचा टेबल नेम आहे डॉट कॉलम नेम. टेक्स्ट बॉक्स 3 ला पण तेच टेक्स्ट बॉक्स 3 डॉट डेटा बाइंडिंग डॉट ऍड. इथे तुमचा टेक्स्टच आहे, ती नंबर नाही आहे, टेक्स्टच आहे त्याच्यामुळे टेक्स्ट येईल. टीएस हा तुमचा डेटा सेट टेबल नेम डॉट कॉलम नेम स्टुडंट डॉट मार्क्स and you have to end the sub and end the class. The output will appear like this way. रोल नंबर मध्ये रोल नंबर येईल, नेम मध्ये नेम येईल आणि मार्क्स मध्ये मार्क्स डिस्प्ले होतील. कोण करेल हा प्रोग्राम? सेम टेबल ठेवला तरी चालेल शिवम, सेम टेबल ठेवायचा. फक्त जे काही आपण तिथे डेटा ग्रिड व्ह्यू घेतला होता, डेटा ग्रिड व्ह्यू नाही घ्यायचा यावेळेस आपल्याला. यावेळेस काय घ्यायचं आपल्याला? 3 टेक्स्ट बॉक्स घ्यायचे आणि 3 लेबल घ्यायचे. ठीक आहे, ओके सर. कर. आता करायचं आहे का सर? शिवम शेअर युअर स्क्रीन. सर तुम्ही स्टॉप करा ना. टेबल तेच राहू दे, टेबल मध्ये नको काही चेंजेस करू. कोड मध्ये चेंजेस कर, फक्त टेबल राहू दे तोच. सर तो डेटा ग्रिड डिलीट केला.
वरचं जे आहे ते पण डिलीट झालं पाहिजे काय ते. सर दुसरा फॉर्म घेऊ का, त्यात कनेक्ट करू का हे परत? हो कर. ते काहीच करू नको. शिवम ते काहीच करू नको. प्रोजेक्ट केला ना म्हणून का? कॅन्सल करते. डायरेक्टली फॉर्म वर जा, 3 टेक्स्ट बॉक्स घे, 3 लेबल घे. डिस्कार्ड. नवीन घेतोय ना तू? हो सर, म्हणजे तो आधीचा डाटा ग्रेड व्ह्यू बंद केला आणि आता हा करतोय सर. काय काय? तो डाटा ग्रेड व्ह्यू होता ना सर, तो डिलीट करून दिला आणि आता याच्यावरती करतोय सर. बर. वरचं पण डिलीट कर जे आहेत ते. ओके. तीन टेक्स्ट बॉक्स, 3 लेबल फक्त. घेतलंय सर. लेबलला नाव दे. दिलेत सर. अरे टेक्स्ट बॉक्सला ठीक आहे, राहू दे. चल टेक्स्ट बॉक्सला नको दे. कुठे? फॉर्म वर डबल क्लिक करायचं. फॉर्म वर, फॉर्म लोड. फॉर्म वर डबल क्लिक कर. केला सर.
केलं का? हो सर, हेडर फाईल्स दिल्या सर. करू का सर खाली टाईप? फॉर्म 1 वर जाते सरळ कॉपी कर. डेटाबेस कनेक्शन म्हणजे वेळ वाचेल. डेटाबेस कनेक्शन जे क्रिएट केलं ते सगळं कॉपी करून इथे लोड कर फॉर्म 2 वर. कॉपी पेस्ट कर. एवढं कर कॉपी. केलं सर. फॉर्म 2 वर ते त्याच्या फॉर्म 2 लोड मध्ये पेस्ट कर. केलं. डेटा ग्रिड व्ह्यू 1 वगैरे काढून टाकते. डेटा ग्रिड व्ह्यू 1 दोन्ही आहे त्या लाईन काढून टाक. सर. सगळी लाईन काढून टाकती. पूर्ण लाईन काढून टाकती. डेटा सोर्स वगैरे सगळं रोल नंबर सगळं काढ. ओके सर. आणि सर ही पहिली काढू का, मी डॉट टेबल अडॅप्टर वाली? मी डॉट एक्सएम टेबल अडॅप्टर ते काढून टाक. डॉट फील्ड पहिली लाईन, कॉनच्या वरची पहिली लाईन, डेम कॉनच्या वरची पहिली लाईन सगळी काढून टाक. हो सर, काढली सर ती पण. कारण ती इथे गरजेची नाही आपल्याला. हो सर. कळतंय का? हो सर. ती पहिली लाईन काढून टाक. हा 5 दिलाय आपण, हा, ती ठीक का आहे. सर? नाही ती राहू दे, ती राहू दे. आता झालं बरोबर. माझ्याकडे ना उशिरा लोड होतोय. ओके सर. ठीक आहे. आता खाली डीए डॉट फील्डच्या खाली आहे. इथे काय करायचंय तुम्हाला आता? बाइंडिंग करायची आहे. बाइंडिंग हो. कोणासोबत करायची? टेक्स्ट बॉक्स 1, टेक्स्ट बॉक्स 2 and टेक्स्ट बॉक्स 3. नाउ राइट टेक्स्ट हो बॉक्स सर. 1 डॉट डेटा बाइंडिंग टी कॅपिटल. टेक्स्ट बॉक्स 1 ऑटो आला पाहिजे. तर टेक्स्ट बॉक्स 1 TEXT पूर्ण TEXT. हा आला बघ. टेक्स्ट बॉक्स 1 डॉट 1 डॉट डेटा बाइंडिंग डबल डॉट डेटा बाइंडिंग्स डॉट ऍड. पहिलंच राईट. इन ब्रॅकेट टेक्स्ट comma again in double quote write your table name, what is your table name? EXMP dot roll number.
आता एक काम करशील, डीए डॉट फील त्याच्यावरती जे आहे डीए डॉट फील डीएस कॉमा रोल नंबरच्या जागी रोल नंबरच्या जागी काय करायचं, टेबल नेम टाकायचं तुझं, EXMP टेबल नेम आहे तुझा. घेतला रोल सर. नंबर काढून टाक, रोल नंबर काढून टाक EXMP च्या पुढचा आता जर टीए डॉट फील मध्ये. हा ओके, तसंच सेम घे पुढच्या याच्यासाठी दोन्ही, टेक्स्ट बॉक्स 2 टेक्स्ट बॉक्स 3. पटापट कर. नेम चेंज कर दे. हा, दोन कॉलमची नावं चेंज करायची राहिली. रन दी प्रोग्राम. एक मिनिट सर. काय रे, सर तो फॉर्म 1 ला रन होत होता ना, मग आपल्याला सेकंड ला करायचा आहे. हा आलं सर आउटपुट. ओके. आता जर तुम्हाला एखाद्या बटनवर हे रेकॉर्ड आणायचे असतील तर काय कराल तुम्ही, एखाद्या बटन क्लिकवर तुम्हाला रेकॉर्ड, आता काय होतंय, फॉर्म जेव्हा लोड होतोय म्हणजे तुमचा फॉर्म जेव्हा रन होतोय तेव्हा डायरेक्टली रेकॉर्ड्स येतात ते, पण तुम्हाला बटन क्लिकवर रेकॉर्ड्स आणायचे याच्यात तर काय कराल तुम्ही, बटन घ्यावं लागेल. राईट, बटन घ्यायला लागेल आणि त्या बटनवर हा सगळा कोड लिहायला लागेल. बरोबर, ओके सर. येतं लक्षात अंजली, धनश्री? येस सर. येईल करता, सोपं आहे ना? हो सर. अठ्ठावीस 29 30 हेच आहे तुम्हाला डेटा बाइंडिंग वगैरे. आता जर इन्सर्टची क्वेरी तुम्हाला लिहायची असेल तर काय कराल तुम्ही, आता तुम्हाला सांगितलं की तुम्हाला फॉर्म लोडला जर रेकॉर्ड घ्यायचे असतील तर तुम्ही एक बटन घ्यायचं, बटनला लोड रेकॉर्ड नाव द्यायचं, त्याच्यावर जर क्लिक केलं तर हे सगळे रेकॉर्ड येतील. हाच कोड तुम्हाला बटनवर टाकायचा. पण इन्सर्ट वर बटन घ्यायचं आणि इन्सर्ट वर क्लिक केल्यानंतर तो रेकॉर्ड डेटाबेस मध्ये गेले पाहिजे. काय करायचं त्यासाठी, एक इन्सर्ट नावाचं बटन घ्यायचं, त्याच्यावर डबल क्लिक करायचं. ठीक आहे, हा सगळा कोड घ्यायचा आणि जी कमांड मध्ये आपण जी दिली सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट, त्या जागी आपण कोणती कमांड लिहू, इन्सर्ट इंटू टेबल नेम ही कमांड लिहायची फक्त तुम्हाला. इन्सर्ट इंटू टेबल नेम, पहिले सगळ्या कॉलमची नावं, त्याच्यानंतर व्हॅल्यूज. ठीक आहे, याच्यामध्ये कोणाला डाऊट असेल तर विचारा. ही जी फाईल आहे प्रोग्रामची ती मी क्लासरूम मध्ये अपलोड करतोय, ज्यांना ज्यांना पाहिजे असेल त्यांनी घेऊन टाकायची तिथून. ठीक आहे, सर लेक्चर पण अपलोड करणार आहे ना रेकॉर्डेड? हो, हे पण अपलोड होईल. ओके सर.
आता कोणाला काही दाखवायचंय त्यांचा प्रोजेक्ट वगैरे, मायक्रो प्रोजेक्ट? शिवम रेकॉर्डिंग Hello, ऑफ sir. करून टाकली. हा, हो सर. असं मी दाखवू का? थोडासा रेंज हो. इश्यू आहे, पण मग दिसत असेल तर मग तसं सांगा मला. शिवम कर ना स्टॉप शेअरिंग. एक मिनिट सर, हा, मी माझे चेंजेस केले सर, दाखवू का? दाखव. सर इथे हा एक फॉर्म ऍड केलाय, अवर फॅकल्टीज म्हणून. सॉरी, अवर फॅसिलिटीज फॅकल्टी म्हणून. का फॅसिलिटीज? फॅसिलिटीज सर. तुमच्या प्रोग्राम तुमच्या सॉफ्टवेअर मध्ये इन्सर्ट अपडेट डिलीट ऑपरेशन असतेच पाहिजे ना, कंपल्सरी. हो सर, घेतलेले आहे. मग पाटील सर सर. फॅसिलिटीज मध्ये मग ओके पाटील सर, म्हटलं रेकॉर्डिंग ऑफ केली नाही अजून. तुमच्या थ्रू ऑफ आहे का? ओके, रेकॉर्डिंग ऑफ करून द्या.